गुड इव्हनिंग एव्हरीवन. येस, आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आपला आहे दिवस 13वा. दिवस 12 म्हणजे आपण पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे या प्रवासाचा, ज्यामध्ये आपण भूतकाळामध्ये मिळालेल्या गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि आजपासून आपल्याला हा प्रवास एका वेगळ्या लेवलला घेऊन जाणार आहे. येस, माझा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? तुम्ही अनम्यूट करू शकता. Yes, Suvarnaji, you can read. Okay. Before starting, let me tell you few important things. सध्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे गेले काही 12 दिवस तुम्ही नक्कीच कृतज्ञतेची कमाई केलेली असणार आहे. कारण बघा, ज्या वेळेला आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळेला आपण आधी आपल्याकडे तेवढं इन्कम आहे का, किंवा तेवढा पैसा साठलेला आहे का की नाही, मग अजून आपल्याला किती पैसा जमा करायचा आहे, याचा विचार आपण करत असतो. त्याशिवाय आपण कुठेही शॉपमध्ये खरेदी करायला जात नाही. सो त्याच पद्धतीने जर का तुम्ही आजपर्यंत गेले 12 दिवसामध्ये ही कृतज्ञतेची कमाई व्यवस्थित केलेली असेल, तर आज तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये, म्हणजे ॲक्च्युली आपला आजचा लेसन त्याचसाठी आहे की आपण आज आपले जे ड्रीम्स डे 0ला लिहिलेले होते ते थोडक्यात त्यामध्ये एका लँग्वेजचा यूज करणार आहोत. एक पर्टिक्युलर लँग्वेज असते, जसं एखाद्या शब्दाला आपण म्हणतो ना स्पेलिंग, एखाद्या शब्दाचं स्पेलिंग काय आहे, किंवा तो स्पेलिंग चुकीचं लिहिलं आहे, ते स्पेल नीट असायला हवं. ते स्पेल म्हणजे काय असतं? सो स्पेल म्हणजे एक अतिशय गहन हा अर्थ आहे. तुम्ही गुगलला सर्च करू शकता, स्पेलचं मिनिंग काय शोधू शकता तुम्ही. सो या शब्दांना खूप पॉवर आहे. हीच पॉवर आज आपल्याला त्या दुनियेपर्यंत घेऊन जाणार आहे. कुठल्या दुनियेपर्यंत? आपल्या खऱ्या स्वप्नांच्या दुनियेपर्यंत. जी स्वप्न आपण वरवर मी तुम्हाला सांगितलेलं होतं, फक्त डीपमध्ये लिहायचं आहे, डिटेलमध्ये लिहायचं आहे. पण तुमची स्वप्न, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं की तुम्हाला लँग्वेज कशी वापरायची आहे. बऱ्याच जणांनी मला ते डाऊटसुद्धा विचारलेले होते, पण मी त्याला उत्तर दिलेलं नव्हतं. कारण आपल्याला तो दिवस, म्हणजे तो आजचा दिवस यायचा होता. सो आजच्या सध्याच्या काळामध्ये जी काही परिस्थिती चालू आहे, सध्या वातावरणात तुमचं आरोग्य असेल, तुमच्या नातेवाईकांचं आरोग्य असेल, किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यात जे काही चालू असेल सध्याच्या कंडिशनमध्ये, तर त्याला एकच गोष्ट कारणीभूत आहे. कोणती गोष्ट? जो आपण अगदी डे 0पासून एक फॉर्म्युला बघत आलेलो आहोत. प्रत्येक चॅप्टरमध्ये तो फॉर्म्युला दिलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे सांगू शकता? तुम्ही अनम्यूट करू शकता किंवा चॅटमध्ये पण लिहू शकता. आपण कोणता फॉर्म्युला बघितला आहे डे 0पासून? येस, आठवू शकताय? ज्याच्याजवळ आहे त्याला अजून दिलं जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही आहे त्याच्याकडून जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. म्हणजेच काय? ज्याच्याजवळ कृतज्ञता आहे त्याला अजून आणि अजून विपुल प्रमाणामध्ये दिलं जाईल, आणि ज्याच्याजवळ कृतज्ञता नाही आहे त्याच्याकडे जे आहे सध्या परिस्थितीत, समजा हे आपण आरोग्याला लावून बघितलं, तर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा जे काही सध्याचं आरोग्य तुमचं ठीकठाक चालू आहे, जे काही बॉडी पार्ट्स उत्तम पद्धतीने काम करत आहेत, एखादा आजार असेल पण बाकीचे अवयव काम करत आहेत, पण तुम्हाला त्या अवयवांबद्दल कृतज्ञता नाही आहे, तर ती सुद्धा काढून घेतली जाईल. सो इथे तुम्हाला आपले महत्त्वाचे 5 एलिमेंट्स विचारात घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, आपलं शरीरसुद्धा त्याच 5 एलिमेंट्सनी, पंचमहातत्व किंवा पंचमहाभूत एलिमेंट्स असं ज्याला म्हटलं जातं, त्याच एलिमेंट्सने आपलं शरीरसुद्धा बनलेलं आहे. जे हवेमध्ये आहे, नॅचरल आहे, नैसर्गिकरित्या जे विपुल प्रमाणात आहे, आज त्याच्यासाठी आपल्याला धावाधाव करायला लागते. हवेमधला ऑक्सिजन जो तयार करता येत नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय, हॉस्पिटलमध्ये जो काही ऑक्सिजन पुरवला जातो आहे तो तयार करतायत, लॅबमध्ये क्रिएट केला जातो आहे? नाही. तो सुद्धा नैसर्गिक स्रोत जे आहेत, नैसर्गिक सोर्सेस, झाडं आहेत, हवा आहे, यातूनच तर काढून घेतला जातो आहे, आणि तो पुन्हा आपल्याला पैसे देऊन दिला जातो आहे, पैसे घेऊन आपल्याकडून. सो या हवेसाठी आपण कधी कृतज्ञ राहिलो आहे? ठीक आहे, गेले 12 दिवस जर का तुम्ही कृतज्ञतेचा अभ्यास नीट केला असेल, वरवर नाही आहे,
एक दिखाव्यासाठी केलेला असेल तर नाही, की दिवसातली 15 मिनटं हां मॅडमने सांगितलं आहे सकाळी उठल्या उठल्या लिहायचं आहे म्हणून 10 लिहिले बस, परत दिवसभर काहीच नाही, असं नाही चालणार आहे. मग तेवढ्याच स्पीडनी तुमच्या आयुष्यात पण जादू येणार आहे. थोडी 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 करत ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे, कारण तुम्ही पण तेवढ्याच प्रमाणात देताय ना कृतज्ञता. हवेच्या बाबतीत झालं, हवेमधनं ऑक्सिजन. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही पाणी पिताय, तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी पाण्याचं सुद्धा प्रमाण भरपूर आहे. पाणी कशाचं बनलेलं असतं? कोणते 2 एलिमेंट्स असतात पाण्यामध्ये पाणी बनण्यामागे? पाण्याचा फॉर्म्युला माहिती आहे? केमिकल इक्वेशन, केमिकल फॉर्म्युला? H2O ना मॅडम? करेक्ट, H2O. हायड्रोजनचे 2 एलिमेंट्स, करेक्ट. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, 2:1, 2:1 असं त्याचं प्रपोर्शन आहे. सो यात सुद्धा ऑक्सिजन आहे. मग पाणी पिताना तुम्ही त्या ऑक्सिजनला कधी ग्रेटफुल राहिलात? एवढा अभ्यास तुम्हाला त्या पाण्याविषयी केलेला आहे की पाणी आपल्या शरीराला काय काय देतं आहे? आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायला, बॅलन्स करायला मदत करतं आहे, आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर घालवायला मदत करतं आहे, तुमच्या स्किनचा टोन, तुमच्या स्किनचं टेक्स्चर छान राहतं आहे, बरोबर. शरीरातले टॉक्सिन्स बाहेर गेले की ऑटोमॅटिकली तुमच्या स्किनवर त्याचा इफेक्ट दिसणार आहे. तुमची तहान भागवण्याचं काम करतं आहे. तुमच्या डोळ्यांमधले अश्रू हे सुद्धा पाण्याचाच एक भाग आहे. तुमच्या तोंडात तयार होणारी लाळ. सो हवा झाली, पाणी झालं, अग्नी. पाणी हेच पाणी जर का तुम्ही थोडंसं गरम करून प्यालात तर त्या पाण्याचे जे काही फायदे आहेत ते 10 पटींनी वाढतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की गेल्या वर्षामध्ये जेव्हा लॉकडाऊन हे चालू झालं आणि ज्या वेळेला ही लाट आली होती सुरुवातीला, त्यावेळेला सगळेजण काय करायला लागले होते? काढे करून प्या, पाणी गरम करून प्या, पाण्याची वाफ घ्या, बरोबर ना. सो काढ्यांमध्ये आपण काय घालायचो? काढ्यांमध्ये आपण तुळस घालायचो. तुळस काय? तुळस, पुदिना कुठून मिळतात आपल्याला? पृथ्वीचा खजिना आहे हा, बरोबर ना. पृथ्वीच देते ना आपल्याला. त्या खजिन्याचा यूज आपण करत होतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि नंतर नंतर ज्या वेळेला कुठेतरी परत नॉर्मल रुटीनला यायला लागलो सगळं जीवन, की झालं परत आपण सगळ्या गोष्टी विसरलो. त्यावेळेला तुम्ही जर का ती कृतज्ञता दिलेली असती तर आज कदाचित ही आजची सध्याची जी घडी आहे, सध्याची जी परिस्थिती आहे, जी मोठा उद्रेक झालेला आहे, जो काही जी दुसरी लाट, तिसरी लाट, जी काही लाट आहे ती कदाचित आली नसती जर पहिल्या लाटेलाच तुम्ही थांबवलं असतं तर. स्पेस एलिमेंट पुन्हा आपल्या शरीरामध्ये आहे. स्पेस एलिमेंट कुठे कुठे? जी एअर तुम्ही घेताय, जो श्वास घेताय, ती हवा आतमध्ये, त्या हवेला पसरायला पण कुठेतरी स्पेस पाहिजे ना. ती आहे आपल्या शरीरामध्ये स्पेस, म्हणून ती हवासुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, इंटर रिलेटेड आहेत हे सगळे 5ही एलिमेंट्स. तुमच्या डोक्यांमध्ये वेगवेगळे विचार येत असतात, चांगले, वाईट, खरे, खोटे. ते सगळे विचार स्टोअर करण्यासाठी सुद्धा स्पेस पाहिजे. सो या 5 एलिमेंट्सना जर का तुम्ही सगळ्यात अग्रभूत असं मानलं आणि त्याला जर का ग्रॅटिट्यूड दिलं तर तुमचं आयुष्य कुठे जाऊन पोहोचेल. आणि जर का तुम्ही गेल्या 12 दिवसात केलं असेल तर नक्कीच मी 100% सांगते की तुमची कमाई उत्तम झालेली आहे आणि आज तुम्ही शॉपिंग करायला रेडी आहात. कसली शॉपिंग? तुम्हाला कोणाला, तुमच्यापैकी कोणाला मोठा बंगला घ्यायचा असेल, स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल, तुमच्या मुलांनी चांगलं वागावं असं वाटत असेल, तुमचे नातेसंबंध चांगले असावेत असं वाटत असेल, जे काही, कुणाला समाजसेवा करायची असेल पण वेळ नाही आहे, वेळ हवा आहे, जी काही स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न आपण आज पूर्ण करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत. पण काही हरकत नाही जर का तुम्ही गेले 12 दिवस नाही करू शकला काही कारणामुळे, अजूनही वेळ नाही गेलेली. इथून हा क्षण म्हणतात ना, जब जागो तब सवेरा. सो या उक्तीप्रमाणे आत्ता जागे व्हा आणि आत्तापासूनच ग्रॅटिट्यूड लिहायला सुरुवात करा. दिवसभर तुमच्या श्वासाश्वासामध्ये ही कृतज्ञता भिनली पाहिजे. बस. कदाचित असं होऊ शकतं की तुमचे ग्रॅटिट्यूड लिहून होत नाही आहेत आणि अचानक तुम्हाला फोन येतो दुसऱ्या क्षणाला. भविष्याकडे आपण आज वळणार आहोत. पास्टमधले सगळे ग्रॅटिट्यूड झाले आपले 12व्या दिवसापर्यंत. आता आपण भविष्याच्या टप्प्याकडे जात आहोत. सो कदाचित असं होऊ शकतं की इमिजिएटली तुम्हाला कुणाचा तरी कॉल येईल,
तुम्हाला एवढी एवढी अमाऊंटची लॉटरी लागली आहे, तुमची ही जी काही केस चालू होती, हा जो काही खटला चालू होता तो तुमच्या बाजूनी लागलेला आहे, तुम्ही एवढी अमाऊंट जिंकलेली आहे. अचानक काही होऊ शकतं. भविष्य म्हणजे काय? आत्ता वाजलेले आहेत समजा 9:20 झालेले आहेत. 9:21 हा तुमच्यासाठी सध्या आत्ताच्या कंडिशनमध्ये भविष्यकाळ आहे. सो या भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं. येस. सो लेट अस स्टार्ट टुडे चॅप्टर. येस सुवर्णाजी, तुम्ही अनम्यूट ठेवा स्वतःला. येस, स्क्रीन विजिबल आहे. ओके, स्क्रीनमध्ये काय दिसतंय? थोडी मी स्क्रीन मुद्दाम लहान ठेवली आहे कारण हे अख्खं पिक्चर आपल्याला, ही अख्खी इमेज एका वेळेला दिसावी यासाठी. या इमेजमध्ये बघा, एक घराचं बॅकग्राऊंडला म्हणजे घराचं चित्र आहे, काहीतरी जिना दिसतोय आणि एका खुंटीवरती एक जॅकेट अडकवलेलं आहे आणि या जॅकेटमध्ये एक कागदासारखं म्हणजे एखादी चिठ्ठी असावी असा काहीतरी कागदाचा तुकडा दिसतोय आणि या तुकड्यामधून चमचम बाहेर पडते, म्हणजे थोडक्यात जादू बाहेर पडते. मग हा कागद नेमका काय आहे? जो तुम्ही डे 0ला तुमची स्वप्न लिहिली, तुमच्या स्वप्नांची यादी बनवलेली, तो हा कागद आहे आणि आज तो आपल्याला पुन्हा बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. आपली जी स्वप्न लिहिलेली आहेत त्या स्वप्नांची लिस्ट बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. येस, सुवर्णाजी अनम्यूट करा. हां, सुरू करताय? मॅडम, हां, करा सुरू. 13वा दिवस. ओके. 13वा दिवस तुमच्या स्वप्नांना पूर्ण करा. कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. नॉर्मन विसेन्स्कील 1898 ते 1993. लेखक. स्क्रीनवरती घ्या मॅडम तुम्ही. हां, 2 मिनटं. तुमच्या सर्व जी इच्छा मॅडम. पूर्ण करा. आज आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. येस, कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. कल्पनाशक्ती माहिती आहे सगळ्यांना. कल्पना म्हणजे काय? जे रिअल नाही आहे ती कल्पना. रिअल म्हणजे आत्ता माझ्यासमोर लॅपटॉप आहे, आजूबाजूला माझ्या घरातल्या वस्तू आहेत, मी चेअरवरती बसलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी रिअल झाल्या. कल्पना म्हणजे काय? की ज्या फक्त आपल्या इमॅजिनेशनमध्ये असतात, म्हणजे ज्या आपण फक्त इमॅजिन करू शकतो, ज्या रिअल नाही आहेत त्या कल्पना झाल्या, बरोबर? आणि ही खरोखरच म्हणजे रिअल सांगितलं आहे, खोटं नाही आहे, तर खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. जादूचा गालिचा म्हटलं की आपल्याला कदाचित तुम्हा सर्वांना माझ्या डोळ्यासमोर तर तोच येतो, अल्लादीन आणि त्यामधला जादूचा गालिचा, की ज्याच्यावर बसून अल्लादीन आणि त्याचे सगळे फ्रेंड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका क्षणामध्ये जात असायचे. सो त्याचप्रमाणे ही कल्पनाशक्तीसुद्धा एक जादूचा गालिचा आहे. म्हणजे बघा, जादूच्या दुनियेमध्ये जर का तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर त्याची सुरुवात ही कल्पनेनेच होते. कल्पनाशक्ती. काही वर्षांपूर्वी एक मालिका यायची, इफ यू रिमेंबर, मुंगेरी लाल के सुनहरे सपने असं काहीतरी नाव होतं, की ज्यामध्ये तो मुंगेरी लाल अचानकपणे बसल्या जागी असा म्हणजे काय म्हणतात, गुंग होऊन जायचा कुठेतरी. हिंदीमध्ये म्हणतात ना खो जाना, तसा तो स्वप्नांच्या दुनियेमध्ये रमून जायचा आणि अचानकपणे त्याला काहीतरी वेगळंच छान असं दिसायला लागायचं. सो आज आपल्याला आपल्या आजच्या चॅप्टरमध्ये हेच करायचं आहे. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन. ॲक्च्युली आपल्याला इमॅजिन करायचं आहे की आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. कसं बघूया, पुढे वाचा. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात डिस्टर्बन्स. मिळालेल्या प्रत्येक गोष्टींसाठी आणि पुढेही अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकेल असा मजबूत पाया घातला आहे. आजचा दिवस आणखीन उत्कंठपूर्व आहे कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. येस, सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय? त्या त्या देशांमध्ये एक मिनिट एक एक पॅराग्राफ झाल्यावर थांबा.
आवाज सगळ्यांना क्लिअर मॅम आवाज क्लिअरली नाही येत आहे. हां, ओके. सुवर्णाजी, नाही, तुमचा आवाज ब्रेक ब्रेक होतोय. होतोय. हां, ब्रेक होतोय, क्लिअर ऐकू येत नाही. कदाचित नेटवर्कचा काही इश्यू असेल. ओके, थँक यू सुवर्णाजी. नो प्रॉब्लेम. ओके, येस. कोणी दुसरं आहे रीडर? मॅडम कोण आहे? उज्ज्वलाजी आहेत का? कोणी वाचायला तयार आहे? अनम्यूट करू शकता? हो आहे मॅडम. हां, वाचता. वाचू का? हो. 1-2 मिनिटं. येस. करू सुरुवात? ठीक आहे, करा सुरुवात. त्या देशामधील शेकडो संस्कृती, अनेक नाही, शतके हा त्यांना paragraph परत वाचा. हवे ते काही. उज्ज्वलाजी, पहिल्यापासून वाचू का? पहिलाच पॅराग्राफ परत वाचा. ओके. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढेही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकेल असा मजबूत पाया घातला आहे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्वक आहे, कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. येस. जादूचं सामर्थ्य कोणतं? तर गेल्या 12 दिवसामध्ये तुमची जी कमाई आहे, त्या कमाईचा उपयोग तुम्हाला आज करायचा आहे. जर का ती कमाई तेवढी झालेली नाहीये, ती कमाई तेवढी केलेली नाहीये, तरी काही हरकत नाही. आजपासून तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणजे जेवढं जास्तीत जास्त ग्रेटफुल होता येईल, जास्तीत जास्त ग्रेटफुल होईल किंवा कृतज्ञता व्यक्त करता येईल, तेवढी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. येस, पुढे वाचा. त्या देशामधील शेकडो संस्कृती, अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. आभार मानण्यासाठी मोठमोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने, उत्साहाने साजरे करतात. प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह नदीत सातत्याने असाच राहो यासाठी उत्साहात साजरा करतात. अमेरिकन, इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी असलेले लोक पावसाचे नृत्य करतात. काही आफ्रिकन जमातीमध्ये त्यांनी केलेली शिकार करण्यापूर्वी काही समारंभ करतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हेच प्रार्थनेचे स्वरूप असते. येस. अनेक वेगवेगळ्या देशांचं इथे उदाहरण दिलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्याला सवय असते की आपण एखादी वस्तू मिळाल्यानंतर थँक्यू म्हणतो, धन्यवाद म्हणतो. पण इथे काही असे देश दिलेले आहेत की जिथे एखादी वस्तू मिळण्यापूर्वीच त्या गोष्टीसाठी आभार मानण्याची पद्धत आहे. जसं की इजिप्तमध्ये नदीला आलेला पूर आला म्हटल्यावर आपल्याकडची लोक पहिलं काय करतील? टेन्शनमध्ये जातील किंवा काहीतरी निगेटिव्हिटीकडे वळले जातील. पण तिथे पूरसुद्धा उत्साहात साजरा केला जातो. का? तर नदीमध्ये असणारा पाण्याचा प्रवाह सतत अखंड राहो यासाठी. त्याचप्रमाणे अमेरिकन इंडियन किंवा ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी पावसाचे नृत्य करतात. म्हणजे हे कधी? पाऊस येण्याच्या आधी. सो जेणेकरून त्यांना हवी ती गोष्ट, हवा तसा पाऊस मिळत राहावा यासाठी. येस, पुढे वाचा. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्ही मानायला हवं. असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळण्यापूर्वीच करायचा. जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे. बायबलमध्ये दिलेले शब्द नेमके हेच वचन देतात. ते म्हणतात, ज्याच्याकडे आता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. येस.
ओके, आपण आधी हे समजून घेऊया. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो की लाईक अट्रॅक्ट्स लाईक. समान गोष्ट समान गोष्टीला आकर्षित करत असतं. म्हणजे बघा, इथं एक हिडन गोष्ट आहे जी या पुस्तकामध्ये दिलेली नाही आहे, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या पद्धतीने काम करत असतो. म्हणजेच काय, आकर्षणाचा नियम कसा काम करत असतो, तर त्याला रिअल आणि इमॅजिनेटरी या दोन्हीमधला फरक कळत नाही. लक्षात घ्या, रिअल गोष्ट आणि इमॅजिनेटरी गोष्ट यातला फरक आकर्षणाच्या नियमाला कळत नाही आणि त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. म्यूट करता का उज्ज्वलाजी? म्यूट करते, जरा डिस्टर्बन्स येतो. येस, म्हणजे काय बघा, आपल्याकडे समजा आत्ता माझ्याकडे एखादी गाडी आहे, त्या गाडीसाठी मी खूप आनंदी आहे. येस, मी त्या कारमधनं फिरू शकते, इकडे तिकडे जाऊ शकते. त्यासाठी मला कधी विचार करायला बसले मी, समजा की हां, माझ्याकडे खूप छान कार आहे, मला हवी तशी कार आहे, आणि माझ्या मनामध्ये त्यावेळेला फिलिंग्स काय असणार आहेत, छान असणार आहेत, आनंदाचे फिलिंग्स असणार आहेत, समाधानाचे फिलिंग्स असणार आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह. पण जर का ही कार तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्हाला ती हवी आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायची आहे, तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की मला ही अशी अशी कार हवी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, त्या कारबद्दल विचार करायला सुरुवात करायचं आहे की जणू काही ती कार तुमच्याकडे आहे. मग बघा, ज्या वेळेला तुम्ही विचार करता की तशी कार तुमच्याकडे आहे, त्यावेळेला तुमचे फिलिंग्स काय असणार आहेत? डोळे बंद करून फक्त विचार करायचा आहे की ती कार तुमच्या हातामध्ये आलेली आहे, तुम्ही त्या कारनी हवे तिथं जाऊ शकताय, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करू शकताय, फॅमिलीबरोबर एकत्र टाईम स्पेंड करू शकताय. हा विचार जरी केला तरी आपल्याला छान वाटतं, बरोबर ना? सो आत्ता आपल्याला आजच्या अभ्यासात हेच करायचं आहे. थोडक्यात काय आहे, आकर्षणाचा नियम म्हणजे युनिवर्सला चक्रावून सोडायचे, म्हणजे त्याला कन्फ्यूज करायचं आहे. कसं? जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे ती ऑलरेडी आहे असं समजून इमॅजिन करायचं आहे. सो समानला आकर्षित करतं, याप्रमाणे युनिवर्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत खेचून आणणार आहे. येस, पुढे वाचा. कृतज्ञता. कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट नव्हे. बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येऊन तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जावं असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञ असलंच पाहिजे. येस, कृतज्ञता ही काहीही गोष्ट मिळण्यापूर्वी व्यक्त करण्याची गोष्ट आहे. पूर्वी इटॅलिक्समध्ये लिहिलं आहे, पूर्वी या शब्दावरती जोर दिलेला आहे, हे लक्षात घ्या. काहीही गोष्ट मिळण्यापूर्वी व्यक्त करणं म्हणजेच कृतज्ञता. काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करण्यासारखी ती साधी गोष्ट नाही आहे. बहुतेक लोक त्यांना चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी ती इच्छा पूर्ण झाली असा विचार करून आधीच तिला कृतज्ञता द्यायची आहे. कसं ते बघूया पुढे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेचच तुम्ही मनात ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असं समजा. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवलीत तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणं हे तुमचं कामही नाही. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता, पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवेल यावर तुमचा विश्वास असतो. त्याप्रमाणे जगाचा हा नियमच आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येईल. येस, एखाद्या गोष्टीची स्केअरसिटी असणं म्हणजेच कमतरता असणं असं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असतं की हां, नाही, माझ्याकडे असा बंगला नाही आहे किंवा मला मूल हवं आहे पण मला मूल होऊ शकत नाही आहे, त्याबद्दल तुम्ही निगेटिव्ह फिलिंग्समध्ये असाल तर आजचा लेसन तुम्हाला तुमच्या उपयोगाचा नाही आहे, हे लक्षात घ्या. सो त्यासाठी आधी तुमच्या फिलिंग्स पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲक्टिंग करायची आहे. जसं फेक इट टिल यू मेक इट, हे जे सेंटेन्स तुम्हाला सांगितलं आहे, फेक करा, थापा मारा,
जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली तसं बनत नाही, तशा फिलिंग्स तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाहीत तोपर्यंत. त्याच पद्धतीने आजसुद्धा तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं आहे. अजिबात निगेटिव्ह कुठलीही फिलिंग नको आहे. मनामध्ये कुठेतरी असं वाटतं आहे की नाही, मी तर हे अभ्यास करायचा आहे म्हणून करणार आहे, ओढून ताणून चेहऱ्यावरती हास्य आणायचं आहे, असं करायचं नाही आहे. खूप मनापासून तसा विचार करा की खरोखरच जर मला मूल झालं तर माझी प्रतिक्रिया काय असेल. वाव, मी प्रेग्नंट आहे या कल्पनेनेच मला अक्षरशः हवेत तरंगल्यासारखं वाटतंय. बघा, ज्याला मूल हवं आहे तो त्या बाबतीमध्ये असं इमॅजिन करू शकतो की मी प्रेग्नंट आहे, सर्वजण आनंदी झालेले आहेत, मी मिस्टरांना ही गुड न्यूज दिलेली आहे आणि मग त्यांची प्रतिक्रिया काय आहे, मी माझ्या आईवडिलांना सांगितलं आहे, अजून माझे नातेवाईक त्यांना सांगितलेलं आहे, किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर आपण हे डिटेलमध्ये, मी तुम्हाला हेच एक्झाम्पल अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. येस, सो तुम्हाला आधी ती प्रतिमा तयार करायची आहे की तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा. म्हणजे बघा, हे करताना तुम्हाला एका वेळेला एकाच इच्छेवरती फोकस ठेवायचा आहे पूर्णपणे. भले तुमच्या इच्छा खूप साऱ्या असतील, 20, 30, 200, 300, पण त्यातल्या सगळ्यात टॉपमोस्ट जी काही इच्छा आहे, एक इच्छा पहिल्यांदा कन्सिडर करा. ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा डोळ्यासमोर तयार करा. आणि हे कधी शक्य होतं, जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हा. म्हणजे मला स्वतःला तरी डोळे उघडे ठेवून तसं इमॅजिन करणं होत नाही. सो डोळे बंद करा आणि तसं विचार करायला लागा की ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे, ती इच्छित गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल. जरी स्माईल नाही आलं तरी जाणून बुजून स्माईल आणा आणि मग विचार करायला लागा की हां, ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. इथेच तुम्ही निम्मं जग जिंकलेलं आहात, निम्मा गड सर केलात. बघा, ती इमेज तुमच्या डोळ्यासमोर आहे. इमेज म्हणजे स्टॅटिक इमेजेस पाहिजे असं नाही आहे. तुम्ही हे व्हिज्युअलायझेशन करताना जसं व्हिडिओ असतो की नाही, की वेगवेगळी लोक येत आहेत, जात आहेत, तुम्ही काहीतरी करताय, काहीतरी बनवताय, या व्हिडिओच्या फॉर्ममध्ये सुद्धा करू शकता. ते कदाचित तुम्हाला जास्त सोपं जाईल. सो एक स्टॅटिक इमेज ठेवण्यापेक्षा हे तुम्ही करू शकता. सो ही प्रतिमा म्हणजे त्यांनी स्टॅटिक इमेज सांगितली आहे. आणि भावना म्हणजे तसे फिलिंग्स तुमच्या मनामध्ये असतील. तर बघा, जादूने ही तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला कशी मिळाली हे तुम्हाला कळणार नाही आणि त्याचा शोध घेणं तुमचं काम पण नाही आहे. जसं आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम, आपण ज्या क्षणी उभं राहायला शिकलो, चालायला शिकलो, पळायला शिकलो, त्या क्षणापासून हा काम करत आहे. त्याच्या आधीपासूनच काम करतोय, पण आपण कधी विचार केला नाही. शाळेत जायला लागलो, वेगवेगळ्या गोष्टी शिकलो, पण कधी आपल्याला हा प्रश्न पडला नाही. हां, प्रश्न पडला त्यावेळेला कळलं की हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, तो असा चालतो. पण कधी तुम्ही याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला का? नाही. हे घडतंय, हे असंच घडतंय. कुठलीही वस्तू वरून टाकली की ती खालीच पडणार आहे. हा जसा सिद्धांत आहे तसाच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांतसुद्धा आहे आणि तो सतत काम करत असतो. फक्त आपण त्या बाबतीत अज्ञानी होतो आणि आज आपल्याला याबद्दलचं ज्ञान मिळालेलं आहे. येस, आत्ता तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे? अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. नीट वाचा. हां, वाचताय का? हो, वाचते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नेमकं काय हवं आहे याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी. याबद्दल जर तुम्ही याआधी विचार केला नसेल तर आता तो करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी त्यातल्या सर्वात 10 महत्त्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्याची निवड करा. एक तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा, आरोग्य, घर आणि नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता. किंवा काम किंवा यश यासारखं एखादं क्षेत्र ज्यात तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे, असं क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात. येस, सर्वप्रथम हे पहिलं वाक्य बघा. तुम्हाला नेमकं तुमच्या आयुष्यात काय हवंय याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी. जसं की तुम्ही शॉपिंगला जाताय आणि तुम्हाला हेच माहीत नाही आहे की मला खरेदी काय करायचं आहे. तुम्ही कपडे घ्यायला गेलेला आहात. हां, कपडे कसे घ्यायचे आहेत? कपड्यांमध्ये पण व्हरायटी असते, बरोबर ना? वेगवेगळ्या टाईपचे कपडे असतात. लेडीजचे कपडे म्हटलं तरी वेगवेगळ्या टाईपचे असतात. किंवा कापडामध्ये सुद्धा व्हरायटी असते की कसलं कॉटन असेल किंवा टेरिकॉटचं असेल
किंवा सिंथेटिक असेल, वेगवेगळ्या प्रकारचं. जर तुमच्या मनात स्पष्टता नाही आहे आणि तुम्ही फक्त सांगताय, हां कपडे दाखवा, कपडे दाखवा. कपडे तो जो कोणी आहे शॉपकीपर तो तुमच्यासमोर मांडत जातो, पण तुम्हालाच कळत नाही आहे नेमकं काय घ्यायचं आहे आपल्याला. तर मग तुम्ही ती व्यवस्थित शॉपिंग करू शकणार आहात का? नाही. सो आजच्या या लेसनमध्ये जर का तुम्हाला हवी ती शॉपिंग करायची असेल, तुमचे स्वप्न पूर्ण व्हावेत असं वाटत असेल, तर आधी तुम्हाला याबाबत क्लॅरिटी हवी की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. आणि हे आपण डे 0ला केलेलं आहे. डे 0ला केलेलं नसेल तर आज पुन्हा वेळ काढायला लागणार आहे तुम्हाला. डे 0ला आपण सगळी स्वप्न लिहिलेली होती की मला हे पर्टिक्युलर अशी गोष्ट हवी आहे. पण नुसती गोष्ट हवी म्हणून चालणार होतं का? नाही. त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिटेल ऑर्डर द्यायची होती की नेमकी कशी हवी आहे. कार हवी आहे, कुठल्या मेकचं कुठलं मॉडेल हवं आहे तुम्हाला, कशी हवी आहे ती, कुठल्या कलरची असायला हवी आहे, आतमध्ये काय काय हवं आहे. जेवढं स्पष्ट व्हाल तुम्ही तेवढं युनिवर्सला तुम्हाला देणं सोपं जाणार आहे. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही केलेली यादी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं, तुमची जी काही स्वप्न आहेत ती सगळी लिहायची आहेत. आता सगळ्यात 10 महत्त्वाच्या इच्छा त्यातनं निवडायच्या आहेत. कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही ती लिस्ट केली आहे 300 इच्छांची आणि एक लिस्ट सगळ्यात महत्त्वाची जी इच्छा आहे ती समजा 4 नंबरला आहे, ती टिक करा. 10 नंबरची एक इच्छा आहे ती टिक करा. अशा तुम्हाला 10 इच्छा काढायच्या आहेत, त्या वेगळ्या ठिकाणी लिहून काढायच्या आहेत या 10 इच्छा. आणि एकदा का तुम्हाला लक्षात आलं की नेमकं तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे, तर मग तुम्हाला या जादूच्या 10 इच्छा जादूमय रीतीने मांडता येणार आहेत. कोणासमोर? या युनिवर्सच्या समोर. येस. पुढे काय करायचं वाचा. शांतपणे संगणकावर बसा किंवा पेन आणि वही घ्या. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी त्या आधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा. येस. मला डॅश डॅश ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गाळलेल्या जागी तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असं समजून लिहा. उदाहरणार्थ, मला परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे महाविद्यालय हवे होते त्याच महाविद्यालयात प्रवेश घेता येईल त्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आम्हाला बाळ झालंय या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आमच्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारीक गोष्टींसहित आम्हाला मिळालं त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरित्या फोन आला आणि आमच्यामधले नातेसंबंध सुधारायला मदत झाली त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. वैद्यकीय तपासण्यांच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीच झालेले नाही आणि मी परत निरोगी झालो आहे हे स्पष्ट झाले बद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. वाचू पुढे मॅडम? आहे का बॅकग्राऊंडला? ओके. थोडा वेळ म्यूट कोणाचं तरी चालू आहे. ओके. अनम्यूट केलंय का? ठीक आहे, एकच मिनिट मी म्यूट करते सर्वांना. येस, तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके. येस, हे वाचू पुढे? वाचा. हो. मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि त्यासाठी जेवढे पैसे हवे होते अगदी तेवढेच पैसे मला अनपेक्षितरित्या मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. या महिन्यात आमच्या विक्रीत दुपटीने वाढ झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. येस. सो इथे बघा, उदाहरणासाठी तुम्हाला किती सारी उदाहरणं दिलेली आहेत की जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होईल. आत्तापर्यंत म्हणजे डे 0ला ज्या वेळेला तुम्ही तुमची स्वप्न लिहिली त्यावेळेला तुम्हाला माहिती होतं वाक्यरचना कशी करायची आहे. बऱ्याच जणांनी ज्यांनी आधी केलेली होती, हे पुस्तक आधी केलेलं आहे, त्यांच्या मनात डाऊट्स होते की मी तसं लिहायचं आहे का. पण मी त्यावेळेला सांगितलेलं होतं की जसं आपल्याला हवं आहे तसं लिहून काढा. आज आपल्याला या लिस्टमध्ये काय चेंजेस करायचे आहेत, सगळ्यात 10 टॉपमोस्ट 10 डिझायर्स तुमच्या विचारात घ्यायच्या आहेत, सगळ्यात टॉप लेवलच्या की ज्या तुम्हाला मिळायलाच पाहिजेत लवकरात लवकर. अशा तुमच्या 10 इच्छा आहेत, त्या विचारात घ्यायच्या आहेत. त्या लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. ती गोष्ट मिळाली आहे म्हणजे आता इथे आपण प्रेझेंट टेन्सचा उपयोग करणार आहोत. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ
की ती ऑलरेडी तुम्हाला मिळाली आहे असं तुम्ही लिहिणार आहात. मग या 10 इच्छा अशा लिहून काढायच्या आहेत, की एखाद्याची इच्छा आहे की बाळ व्हावं. मग त्याने काय लिहायचं आहे, की आम्हाला बाळ झालं या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. सो 3 वेळा आभारी आहे हे शब्द लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे एखादी एक्झाम तुम्हाला क्लिअर करायची असेल, समजा इथे एक स्टुडंट आहे मला वाटतं MPSC, UPSC एक्झाम देणारं. सो तुम्ही असं लिहू शकता, की मी MPSCच्या एक्झाम क्लिअर केल्याबद्दल आणि त्या एक्झाममध्ये मला हवे तेवढे मार्क, तुम्ही इथं मार्कसुद्धा लिहू शकता, ते मार्क मला मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अशा 10 इच्छा तुम्हाला आज लिहायच्याच आहेत. येस. ओके. आम्ही ज्या कल्पना मांडल्या त्याने प्रभावित होऊन आत्तापर्यंत सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, एखाद्याचं लग्न होत नसेल आणि लग्न व्हावं, हवा तसा जोडीदार मिळावा, ही जर का त्याची इच्छा असेल तर तो हे वाक्य लिहू शकतो. आम्ही सहजपणे आणि विनासायास झालेल्या प्रवासाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुम्हाला सांगते, हे वाक्य मी नेहमीच, म्हणजे मी ज्या वेळेला प्रवास करते ना, कारण मला गाडी लागण्याचा त्रास होतो, म्हणजे यापूर्वी व्हायचा रादर. सो मी प्रत्येक वेळेला सकाळीच ठरवते की हे वाक्य आधीच बोलून घेते आणि अक्षरशः आश्चर्यकारकरित्या माझा प्रवास इतका छान होतो की मी हल्ली विसरूनच जायला लागली आहे. पूर्वी मला गाडी म्हटलं, आज आपल्याला प्रवास करायचा म्हटलं की घरातच मला कसं तरी मळमळायला सुरुवात व्हायची. तो मला सांगायचा, काही नाही, हे सगळं मनाचं असतं, तसं काही होत नाही. पण नाही, गोळ्या घ्या, काही घ्या. पण आता मी हे करते ना, खरोखरच मला त्याचा फायदा होतो. येस, पुढे वाचा. कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फाफट पसाराला प्रतिबंध घालावा या उद्देशाने सलग 3 वेळा आभारी आहे असं लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबण्यात आली आहे. आभारी आहे असं 3 वेळा लिहिणं हेही एक जादूचं सत्र आहे. कारण 3 हा क्रमांक या विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा गणिती क्रमांक आहे. उदाहरणार्थ, बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि एक स्त्री यांची आवश्यकता असते. पुरुष, स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या 3 होते आणि हे तिघेजण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा हा 3 या संख्येचा नियम लागू होतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता, तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र वापरता. येस. सो इथं 3 वेळा आभारी आहे लिहिण्याचं कारण काय आहे? सुरुवातीला पण आपण पाहिलेलं आहे की आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असं रॉन्डाने सुद्धा 3 वेळा आभार मानलेले आहेत. कोणाचे? या पुस्तकाच्या निर्मितीसाठी जे कोणी कारणीभूत होते, अगदी त्यामध्ये तिची मुलगी असेल, तिचे जे कोणी, त्या सर्वांसाठी तिने 3 वेळा आभारी आहे आभार मानलेले आहेत. सो इथे सुद्धा आज तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हलू नये यासाठी आणि उगीच शब्दांचा फापट पसारा नको यासाठी हे 3 वेळा आभारी आहे हे शब्द वापरायचे आहेत. आणि 3 हा क्रमांक नवनिर्मितीचा नंबर आहे हे इथे दिलेलं आहे. बघा, इवन ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा बरेचसे असे फॉर्म्युलेज आहेत की फॉर्म्युले नाही, मंत्र म्हणता येईल, की आपल्या हिंदू धर्मामध्ये की ज्यामध्ये आपण 3 वेळाच 3 शब्द वापरलेले असतात, की श्री स्वामी समर्थ किंवा अजून काय म्हणता येईल, साईबाबांचं सुद्धा मला तर आठवत नाही आहे, पण असे 3 प्रकारेच वापरलेले आहे आणि ती पद्धत आहे ओम नमः शिवाय. सो हे जे आहे 3 हा नंबर, आपली खरं तर अंधश्रद्धा होती किंवा इतके वर्ष आपण लहानपणापासून आपण असं शिकत आलेलो असतो की नाही, 3 तिघाला काम बिघाडा, तिघांनी जाऊ नये कुठे एकत्र, 3 जण बाहेर चालले की नाही दगड उचल, हातामध्ये दगड घे, काहीतरी हातामध्ये असायला हवं. पण हे नाही आहे. 3 हा नंबर अतिशय पवित्र मानलेला गेलेला नंबर आहे. सो आभारी आहे हे 3 वेळा तुम्ही आता सवयच करायची आहे. तुम्ही तोंडाने बोला किंवा लिहून, पण 3 वेळा म्हणायचंच आहे आभारी आहे. येस, पुढे वाचा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा, पूर्ण भिजवून टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10 इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरामध्ये थांबून ही कृती तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवून टाका. सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊन या. आता तुम्ही मनातल्या मनात कल्पनाशक्ती वापरा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून
खालील प्रश्नांची उत्तरं द्या. येस. पुढे वाचा. 3 एक 3 आकडे. 1. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? 2. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? 3. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट तुम्ही केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दावर भर द्या. म्हणजेच त्या तुम्हाला जाणवतील. नंतर तुमच्या यादीतील दुसऱ्या इच्छेकडे बघा. अशा रीतीने 10 इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक इच्छेसाठी वर दिल्याप्रमाणे कृती करा. प्रत्येक इच्छेसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. येस. सो आधी आपल्याला काय करायचं आहे, या आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या कृतज्ञतेमध्ये भिजवून टाकायच्या आहेत. म्हणजेच काय, कृतज्ञता कधी निर्माण होईल? भिजवून टाकणं म्हणजे काय? कृतज्ञता आत्तापर्यंत तर तुम्ही करत आलेला आहात की मला मिळालेली आहे गोष्ट, त्यासाठी कृतज्ञ झालेला आहात. पण आता ज्या आपल्याला भविष्यकाळात गोष्टी हव्या आहेत, वस्तू हव्या आहेत, काहीही असू शकतात, वस्तू, व्यक्ती, काहीही. एखादं रिलेशनशिप चांगलं हवं असेल, तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की ती व्यक्ती तुमच्याबरोबर कशी बोलते आहे, ती व्यक्ती तुम्हाला तुमच्याकडे येऊन आनंदाने तुम्ही एकमेकांबरोबर कम्युनिकेट करत आहात, एकमेकांबरोबर छान संवाद साधत आहात. सो असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. आणि ते इमॅजिन करताना बघा, ज्यावेळेला तुम्ही नुसतं इमॅजिन करताय की ते झालं आहे, त्यावेळेला खरोखरच तुम्हाला इतकं मनापासून फिलिंग येणार आहे आणि तुम्ही कृतज्ञतेनेच त्या गोष्टीला भिजवून टाकणार आहात. कारण हे जे फिलिंग आहे, हे भिजवणार कोण आहे? कृतज्ञता म्हणजेच काय, तुमचे फिलिंग्स भिजवणार आहेत. कारण ज्या वेळेला आपल्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात की खरोखरच ती गोष्ट झाली जी मला अशक्य वाटत होती, पण मी ते इमॅजिनेशनमध्ये का होईना पण केली आहे, ती पूर्ण केली आहे. फक्त विचार करून बघा, तुम्हाला इतका आनंद होईल. एकतर तुम्ही खूप हसाल, खूप स्माईल असेल तुमच्या चेहऱ्यावर, किंवा खूप अश्रू असतील. ह्या दोन्हीपैकी काही होऊ शकतं. सो ज्या वेळेला तुम्ही या जादुई शक्तीने भिजवून टाकता, त्यावेळेला त्यासाठी आधी काय करायचं आहे, सर्वप्रथम एक इच्छा मनात घ्यायची आहे आणि आपल्या कल्पनाशक्तीने ती इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे असं नाही की प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचं, असं नाही करायचं आहे आपल्याला. तर हे आधी प्रश्न शांतपणे वाचून घ्या की नेमकं काय करायचं आहे इमॅजिनेशनमध्ये. की हां, डोळे बंद करा. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या मनात, ते आधी स्वतःला विचारा. हे विचारलं की ऑटोमॅटिकली त्या भावना तुमच्या मनामध्ये यायला लागतील की वाव, किती मस्त, मला हवी ती गाडी माझ्यासमोर आहे, मला हवी ती कार समोर आहे, वाव, एकदम चेहऱ्यावर स्माईल येईल. हां, त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं. मग हे इमॅजिनेशनमध्ये काय करायचं आहे की तुम्ही इमॅजिनेशनमध्येच कोणाला तरी फोन करताय, आईला फोन करताय समजा, किंवा वडिलांना फोन करताय, सासू सासऱ्यांना फोन करताय, त्यांना सांगताय की मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे, मी अशी अशी कार घेतलेली आहे आणि मी ती कार घेऊन तुमच्या घरी येतोय किंवा येते आणि पेढे घेऊन पेढे द्यायला येतोय वगैरे. असं तुम्हाला जे काही सांगायचं आहे, जे काही तुमचे डायलॉग असतील ते तुम्ही ठरवायचे आहेत. आणि हे तुम्ही सर्वप्रथम कोणाला सांगितलं तो विचार करायचा आहे. म्हणजे बघा, ऑटोमॅटिकली त्या व्यक्ती पण येतील तुमच्या इमॅजिनेशनमध्ये की हां, आईला सांगायचं आहे, मग आई पण आली. आईला सांगितल्यानंतर मग पुढे बघा, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट तुम्ही केली, तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. मग आता बघा, सर्वप्रथम कुठली छान गोष्ट तुम्ही केली की इच्छा पूर्ण झाली आहे. तुम्ही कदाचित त्या गाडीची पूजा केली असेल, नारळ फोडला असेल, बरोबर, ते खोबरं खाल्लं असेल, सगळ्यांना वाटलं असेल, राईट. मग हे इथे बघा, इथे मी तुम्हाला एक ॲडिशनल सांगते की आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा जर का तुम्ही वापर केलात, ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणते, वास घेणं, चव बघणं, बरोबर. सो इथे मी जे सांगितलं तुम्हाला की तुम्ही खोबरं खाताय, इमॅजिनेशनमध्ये तुम्ही खाल्ल्याची कल्पना करायची आहे, ती टेस्ट तुम्हाला जाणवायला हवी. सो हे खूप इफेक्टिव्ह होतं. ज्यावेळेला हे असं व्हिज्युअलायझेशन तुम्ही करता त्यावेळेला ते खूप तीव्र पद्धतीने काम करतं. जेव्हा तुम्ही ज्ञानेंद्रियांचा वापर करता किंवा एखादं फूल देवाला वाहिलं आहे, त्या फुलाचा वास तुम्हाला येतोय. बघा, इमॅजिन करा की मोगऱ्याचा गजरा कुणीतरी तुमच्यासमोर आणून ठेवला आहे आणि जस्ट इमॅजिनेशनमध्ये तुम्ही त्या गजऱ्याचा वास घ्या. तो वास येतो, ॲक्च्युली आपल्याला येतो, आपण तो फील करू शकतो. सो हे इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे.
या 3 गोष्टी तर करायच्याच आहेत, हे 3 प्रश्न. आणि त्याच्या बरोबरीने जर शक्य झालं तर हे सर्व ज्ञानेंद्रिय जे काही आहेत आपले त्यांचा यूज नक्की करा. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेलं वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या. म्हणजे बघा, प्रत्येक इच्छेसाठी लिहिलेलं वाक्य वाचायचं आहे आणि आभारी आहे असं म्हणायचं आहे. नंतर हे झालं पहिल्या इच्छेसाठी. नंतर तुमच्या यादीतील दुसऱ्या इच्छेकडे बघा. अशा रीतीने तुम्हाला 10ही इच्छा पूर्ण करायच्या आहेत, बरोबर. 10ही इच्छांसाठी तेवढा वेळ द्यायचा आहे. 10ही इच्छांसाठी तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे. से फॉर एक्झाम्पल, मी मगाशी सांगितलं की बाळाचं एक्झाम्पल, की तुम्हाला बाळ झालं असं जर का तुम्हाला हे तुमचं स्वप्न आहे, तुम्हाला बाळ व्हावं, तुम्ही इमॅजिन काय काय करू शकता. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर हॉस्पिटलचा विचार करू शकता की हां, मी या हॉस्पिटलमध्ये आहे, मी या रूममध्ये आहे. आणि जर का म्हणजे मी डीपमध्ये सांगते तुम्हाला की खरोखरच ती इच्छा असेल ना, तुम्ही एखादं हॉस्पिटल चूज करून तिथे जाऊन आधी व्हिजिट करून येऊ शकता. तिथला एखादी रूम असेल, त्या रूमचा नंबर असतात ना, रूम नंबर वगैरे, तर तो रूम नंबर इमॅजिन करू शकता की हां, त्या रूममध्ये माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मला तिथे ठेवलेलं आहे आणि माझ्या बाळाला बघायला माझे सगळे नातेवाईक आलेले आहेत. आणि मिठाई म्हणून समजा मुलगी हवी असेल तर मुलीसाठी बर्फी, मुलगा असेल तर मुलासाठी पेढे, असं काही इमॅजिन करू शकता. आणि तो पेढा किंवा ती बर्फी तुम्ही टेस्ट करताय, ठीक आहे. किंवा त्या बाळाचा, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा एक वेगळा स्मेल असतो, तो स्मेल तुम्ही इमॅजिन करू शकता. बघा, कधी कधी त्या बाळाने गुळणी वगैरे टाकलेली असते किंवा असा उलटीचा वगैरे एक वेगळाच वास असतो त्या बाळाला, तो स्मेल तुम्ही इमॅजिन करू शकता. तुम्ही एकमेकांशी बोललेले संवाद असू शकतात, ते संवाद तुम्ही इमॅजिन करू शकता की हां, ही व्यक्ती मग असं बोलली आहे, मग सगळेजण खूप हसलेत. हे जितकं तुम्ही डीपमध्ये कराल ना, आणि तितकं तुम्हाला खरोखरच ती रियालिटीच आहे असं तुम्हाला जाणवेल. आणि त्या क्षणी हा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणार आहे. येस. सो अशा पद्धतीने प्रत्येक इच्छेसाठी किमान 1 मिनिट तुम्हाला वेळ द्यायचा आहे. हां, आणि आता यातलाच दुसरा एक पार्ट आहे की वाचताय का उज्ज्वलाजी हा पुढचा पॅराग्राफ? हो, वाचते. ही सगळीच कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करून त्यावर तुमच्या इच्छांची चित्र लावू शकता व तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र कापा आणि टाचण्यांनी फलकावर लावा. हा फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. नंतर ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द तुमच्या फ्रीजच्या सुद्धा तुमच्या जादूची पाटी म्हणून वापर करू शकता. तुम्हाला जर कुटुंब असेल तर सगळ्या कुटुंबानंच असा जादूचा फलक तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या. मुलांना ही कल्पना खूप आवडेल आणि हे सगळं करताना त्यांना मजाही येईल. तुमच्या जादूचा फलक खरोखरच जादूचा झाला आहे अशी कल्पना करा आणि त्यावर लावलेली चित्र लगेचच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा. तुम्ही सातत्यानं त्या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं कृतज्ञतेची शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल. येस. सो इथे एक ॲडिशनल गोष्ट आहे, म्हणजे ही पण तुम्हाला करायचीच आहे. एक जादूचा फलक तयार करायचा. फलक तयार करायचा म्हणजे काय, तुम्ही नोटीस बोर्ड असतो मार्केटमध्ये, इझिली अवेलेबल असतो. सध्याच्या कंडिशनमध्ये कदाचित नाही मिळणार तुम्हाला, ते शॉप बंद असतील तुमच्या एरियामध्ये. तर जर मिळाला तर तो घेऊन यायचा आहे आणि त्याच्यावर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लावायच्या. म्हणजे काय, ह्या इच्छा एकतर रिटर्न फॉर्ममध्ये लावू शकता, एकतर थँक्यू किंवा आभारी आहे ते वाक्य लिहू शकता की धन्यवाद, मला हवी तशी कार दिल्याबद्दल धन्यवाद, हे तुम्ही वाक्य लिहू शकता. आणि त्या कारचं नाव वगैरे जेवढं डिटेलमध्ये तुम्हाला करता येईल तेवढं लिहू शकता. दुसरी गोष्ट, चित्राच्या रूपामध्ये शक्य झालं तर त्या कारची एक ट्रायल तुम्ही घ्यायला जाऊ शकता. आणि ट्रायल घ्यायला जाल त्यावेळेला तुम्ही त्या कारमध्ये बसणार आहात, लगेचच तुमचा फोटो काढायचा तिथेच आणि त्या फोटोची प्रिंट तुम्ही तिथे लावायची. हे करू शकता. म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही कारमध्ये बसलाय, जी तुमची स्वप्नातली कार आहे त्या कारमध्ये तुम्ही बसलेला आहात असा तुमचा ॲक्च्युअल फोटो तुम्ही तिथे लावू शकता. हे जर का जसं की तुम्हाला पेरेंट्स बनायचं आहे, आईवडील बनायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, नवरा बायकोनी आपल्याबरोबर आपल्या हातामध्ये, म्हणजे हे आपल्याला इझिली गुगलवरती वगैरे सुद्धा करता येईल. असे काही सॉफ्टवेअर असतात
की जे एडिटिंगचे सॉफ्टवेअर असतात, इमेजेस एडिट करता येतात त्यामध्ये, की ॲक्च्युली तुमच्या हातामध्ये काही नाही आहे, पण तुम्ही तसा फोटो तयार करू शकता की तुमच्या हातामध्ये बाळ आहे, तुम्ही तुमच्या मिस्टरांबरोबर उभे आहात आणि तुमच्या हातात बाळ आहे, किंवा एखादं लहान मूल तुमच्या शेजारी उभं आहे, असा तुम्ही एक फोटो तिथे लावू शकता. सो हा जो फलक आहे हा तुम्ही सरळ फ्रीजला बनवून टाका फलक, किंवा सरळ नोटीस बोर्ड, की ज्याच्यामध्ये स्कूलमध्ये हा नोटीस बोर्ड यूज केला जातो, की टाचण्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चिकटवल्या जातात. सो असं सुद्धा करू शकता. आणि जो आपण सुरुवातीला मी तुम्हाला फिलिंग चार्ट दिलेला आहे तो चार्टसुद्धा इथे लावून टाकू शकता. म्हणजे मी तर सजेस्ट करेन हा घेऊनच टाका एखादा मीडियम साईजचा, आणि ज्याच्यावरती ठळक अक्षरामध्ये थँक्यू 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 किंवा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे जादूचे शब्दसुद्धा लिहायचे आहेत. तुमचं जे काही स्वप्न आहे त्याच्यासाठी जे काही तुम्हाला करता येईल ते करायचं आहे. मला शक्य झालं तर मी तुम्हाला याचे इमेजेससुद्धा पाठवून देईन ग्रुपवरती आपल्या, की तुम्हाला आयडिया येईल की नेमकं कशा पद्धतीने मी माझा व्हिजन बोर्ड, याला व्हिजन बोर्ड म्हणतात, तो व्हिजन बोर्ड डिझाईन करू शकतो. येस. जादूची कृती. जादूची कृती क्रमांक 13. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. 1. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्ही कृतज्ञ का आहात ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. संगणकावर किंवा पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं लिहा. उदाहरणार्थ, तुमची इच्छा आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा लिहा. 3. तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमच्या 10ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या. 1. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? 2. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? 3. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. येस. 4. 4. शेवटी यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. 5. तुम्ही जर आवडत असेल तर जादूचा फलक तयार करा. तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्र वाचा आणि ती तुमच्या जादूच्या फलकावर लावा. तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. फलकावर सगळ्यात वरती मोठ्या ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असा मथळा द्या. 6. आज रात्री झोपण्यापूर्वी एका हातात तुमच्या जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. थोडीशी लेंदी आहे आजची असाइनमेंट आपली, पण इंटरेस्टिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला करायला आवडेल, मजा येईल करताना. सो नक्की करा, न विसरता करा. येस. काही डाऊट्स आहेत आजच्या असाइनमेंटविषयी किंवा आजच्या चॅप्टरविषयी? थँक्यू उज्ज्वलाजी, थँक्यू 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 फॉर रीडिंग सो नाईसली फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू. येस. काही डाऊट्स? तुम्हाला हवं असेल, तुमची हरकत नसेल, तुमचं एखादं ड्रीम विचारू शकता की हे ड्रीम मी कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो किंवा करू शकते. नक्कीच मला उत्तर द्यायला आवडेल. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच एव्हरीवन. आजची असाइनमेंट नक्की करायची आहे आपल्याला. अनम्यूट करू शकताय ना तुम्ही? येस, तुम्हाला अनम्यूट करता येतं आहे. बोलायचं असेल, काही शेअरिंग्ज असतील तर नक्की करा. हां, मी आता दिले ऑप्शन.
तुम्ही करू शकता अनम्यूट. काही डाऊट्स असतील, मॅडम काही विचारायचं असेल. हां मला बोला. डाऊट विचारायचा आहे. हां बोला. म्हणजे ड्रीम्स आहेत ते आपण आपले स्वतःचेच बघू शकतो का? आपल्या कुटुंबातील म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल बघितलं तर काय हरकत नाही का म्हणजे? म्हणजे नेमकं काय विचारायचं तुम्हाला? मला नाही कळलेलं. आपण म्हणजे स्वप्न तुमच्या घरातल्या घरातल्या व्यक्तींविषयीचं स्वप्न असेल ना, तुमचं स्वप्न आहे ना काहीतरी, की तुमच्या घरातल्या व्यक्तीने असं वागावं, तसं असावं. फक्त स्वतःबद्दलच सांगायचं असं तसं काही नाही ना? हे बघा खरं तर ही जी जर्नी आहे ती आधी स्वतःसाठी करायची आहे. स्वतःला अनुभव यायला लागले, की मग घरातल्यांना सांगायचे. तोपर्यंत घरातल्यांसाठी जर म्हणाल तर ते नाही करू शकत, तेवढ्या सक्सेसफुली होत नाही. सो आधी स्वतःची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करा. जर तुमचं एखाद्या विषयी घरातल्या एखाद्या व्यक्तीविषयीचं स्ट्रॉंग स्वप्न आहे, की हां त्या व्यक्तीने असं असं वागलं पाहिजे, असं असं केलं पाहिजे, तर हे तुमचं स्वप्न झालं. पण तुमच्या मिस्टरांनी एखादं स्वप्न पाहिलेलं आहे, की त्यांचा बिझनेस असा चालावा किंवा जे काही त्यांचं स्वप्न असेल, त्याच्यासाठी तुम्ही नाही काही करू शकत. येस. मॅम मी माझं एक लिहिलेलं आहे तेवढं फक्त बरोबर आहे की नाही तेवढं सांगाल. बोला. एबीसी प्ले स्कूल एका नवीन व प्रशस्त जागेत गंगापूर रोड सिरिन मेडूज परिसरात 2026 साली स्वतःच्या जागेत दुसरी ब्रांच तयार झाली आहे. तेथे अतिशय सुंदर इंटेरियर, ऑल फॅसिलिटीज, स्पेशल चाइल्ड थेरपी सेक्शन, ब्युटिफुल ग्लास केबिन म्हणजे माझ्यासाठी, त्याच्यानंतर गार्डन, all ties, 5 classrooms and 1 singing room, 1 music room, 1 exercise room for kids, then toilet, staff room, separate staff room, restroom for kids, activity room या सर्व सुविधांसह माझी सेकंड ब्रांच 2026 साली गंगापूर रोड परिसरात चालू झाली आहे. त्याबद्दल युनिव्हर्सचे मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, परफेक्ट. यामध्ये तुम्ही इयर पण मेन्शन केलेलं आहे आणि प्लेससुद्धा मेन्शन केलेली आहे. डिटेलमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे की नेमकं कसं असायला हवं. व्यवस्थित आहे. फक्त इयरचं म्हणाल तर इयरचं मी सांगू शकत नाही. 2026मध्ये होईल, कदाचित 2022मध्ये पण होईल, 23मध्ये पण होईल. हे डिपेंड आहे तुमच्या ग्रॅटिट्यूडच्या, किती स्ट्रॉंग आहेत तुमचे ग्रॅटिट्यूड किंवा तुम्ही किती करताय दिवसभरात त्यानुसार आहे. आणि तुम्ही किती शब्द पाळता एखाद्याला दिलेला, किती इंटिग्रिटी पाळताय त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. सो 2026 लिहिलेलं आहे, ठीक आहे, उत्तम आहे. म्हणजे लिहिलेलं असेल तर ते खोडायच्या ह्याच्यात पडू नका, पण बाकी सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. येस, करेक्ट. एनिवन एल्स? आज खरं तर तुम्ही सगळेजण लिहिणार आहात, म्हणजे या आधीच्या पार्टिसिपंट आहेत. येस, थँक्यू. वेलकम. ओके सोनालीजी. सोनालीजी या आधीच्या पार्टिसिपंट आहेत, त्यामुळे त्यांनी हे काम ऑलरेडी केलेलं आहे. सो मी नवीन पार्टिसिपंट्सना अशी रिक्वेस्ट करेन की तुम्ही आज हा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे आज तुम्ही हे रिफायनिंग करणार आहात. सो आत्ता उगीच टेन्शन वगैरे घेऊ नका, अरे मी आत्तापर्यंत असंच काही केलेलं नाही आहे मग काय, तर नाही. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर उद्या तुम्ही उद्याच्या लेक्चरला आल्या आल्या विचारू शकता मला डाऊट. पण उद्या तुम्ही जर आत्ता काही डाऊट असेल की नेमकं कसं लिहावं कळत नाही आहे तर तुम्ही विचारा. अदरवाईज उद्या आल्यानंतर मी नक्कीच याचं उत्तर देईन. खरं तर पुस्तकामध्ये सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. सो इमॅजिनेशन तर करायचं आहे, नुसतं लिहायची मेथड नाही करायची, हे पण लक्षात घ्या. इमॅजिन करायचं आहे, ते 3 प्रश्न विचारून तुम्हाला स्वतःला त्या दुनियेत न्यायचं आहे की हां खरोखरच ते झालं. जसं यांनी सांगितल्याप्रमाणे, सोनालीजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्ले स्कूल ऑलरेडी त्या तिथे जाऊन गेलेल्या आहेत, त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या आहेत, जी ग्लासची केबिन आहे. त्यांना माहिती आहे हां इथं इथं टॉयलेट असणार आहे, इथं अशा रूम असणार आहे, तिथं असं असं असणार आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. थोडक्यात त्यांनी स्वतःला तिथे नेलेलं आहे ऑलरेडी, म्हणूनच त्या लिहू शकल्यात डिटेलमध्ये. सो हेच तुम्हाला करायचं आहे, इमॅजिनेशन. जेवढं डिटेलमध्ये करता येईल तेवढं करा. येस. एनी अदर डाऊट? थँक्यू सो मच. जे यूट्यूबवरती बघतायत व्हिडिओज, जे रेग्युलर अटेंड करू शकत नाहीत, त्यांनासुद्धा माझी हीच रिक्वेस्ट आहे. काही डाऊट्स असतील तरीही त्या वेळेला विचारा, मला मेसेज केले तरीही चालणार आहेत. फक्त माझ्या सोयीप्रमाणे मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज दुसऱ्या दिवशीच्या सेशनमध्ये आल्या आल्या नक्कीच उत्तर देईन. येस, थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. येस, मी एंड करते मीटिंग. उद्या भेटूया. थँक्यू.
थँक्यू सुवर्णा. थँक्यू. थँक्यू 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 मॅम. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू.